पूर्णा नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी चौबेलबाई लक्ष्मण कदम ह्या विजयी झाल्या. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी सौ प्रेमला संतोष एकलार यांचा 324 मतांनी पराभव केला. नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत यशवंत सेना तथा डॉक्टर आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाने 7 जागा जिंकत नगराध्यक्षपदही जिंकले. यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी सर्व नगरसेवकांना शुभेच्छा देत दिलेला सर्व आश्वासने आपण पूर्ण करू अशी ग्वाही दिली. तर बंटी कदम यांनी पूर्णा शहराचे आभार मानत सर्वांना सोबत घेऊनच काम करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी प्रभाग क्रमांक 2 मध्ये विश्वनाथ होळकर, प्रभाग क्रमांक 5 मध्ये अर्चना मिलिंद कांबळे व मुकुंद भोळे, प्रभाग क्रमांक 6 मध्ये अब्दुल मुजीब अब्दुल हबीब, प्रभाग क्रमांक 7 मध्ये ॲडव्होकेट राजेश भालेराव, प्रभाग क्रमांक 10 मध्ये सुनील जाधव व कौशल्या भोसले यांनी विजय संपादन केला. संपूर्ण शहरातून रॅली काढत मतदारांचे आभार मानण्यात आले. या अटीतटीच्या लढतीत हा विजय संपादन केल्याने शहरातून बंटी कदम यांचे कौतुक केले जात आहे. काय म्हणाले पाहूया. मोठा विजय झालेला आहे. आपण जनतेसमोर जो पदर पसरवला होता त्या मागणीला जनतेने आज तुम्हाला यश दिलेलं आहे. काय सांगणार? मी प्रथमतः या पूर्णेचे जनतेचं मनापासून स्वागत करतो. या जनतेने जो निर्णय घेतला तो हा निर्णय फार योग्य निर्णय घेतलेला आहे आणि योग्य माणसाची निवड झालेली आहे. आणि या पूर्णेचं काम इथून पुढे विकासाचं काम खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. एवढ्या म्हणजे ह्या निवडणुकीच्या संघानं मी सांगू इच्छितो आणि खूप चांगले कामं होतील. या पूर्णेचा विकास होईल. काय असतील अपेक्षा? या शहराचा चेहरामोहरा आपण बदलून टाकू आणि इतकं व्यवस्थित इथं काम करू की पूर्णेच्या पुढच्या निवडणुकीला समोर गेल्यानंतर पुण्याच्या आम्हाला एवढी मेहनतच करावं लागणार नाही. त्याप्रमाणे त्या हिशोबाने आम्ही काम करू. जी आश्वासनं दिली ती पूर्ण होतील का? 100% पूर्ण करू. धन्यवाद. आपण सर्वजण जमला तिथं आणि मला आमदार साहेबांना माझ्यावर विश्वास टाकून आणि माझ्या 23 नगरसेवकांना माझ्यावर विश्वास टाकून आणि मतदारांना मला एवढं भरपूर मतदान दिलं की मी याचे उत्तर कधी विसरू शकतो सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्याला सोबत घेऊन मी काम करीन आणि मी दिलेले शब्द तुमच्यासोबत पाळीन. मी एवढे गवाही देतो आणि माझे 2 शब्द इथं संपितो.